धानेवरी जवळ भीषण अपघात. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 13 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर धानेवरी गावाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडांचा आयसर टेम्पोला टेलरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ह्या धडकेत टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून गंभीर जखमींवर डहाणू येथे वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत्युमुखी पडलेल्या सर्वजण डहाणू तालुक्यातील बाबूगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूंमध्ये महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देत मृत्यूंच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत करणे जाहीर केले आहे. तसेच महामार्गावरील अपूर्ण कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. बाब अशी आहे की हा हायवे अतिशय रहदारीचा आहे. एकूणच त्याला अवेअरनेस, लोकांना जशी नियमाची, कायद्याची माहिती देण्याची अधिक गरज आहे. कुठेतरी थोडं जास्त अंतर चालावं लागेल म्हणून शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला आणि हा अपघात दुर्दैवी अपघात. ऑन द स्पॉट 11 लोक गेले, नंतर 2 गेले. अन्य जे सुद्धा ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्याविषयी मला शंका आहे. वेदांत मेडिकल कॉलेजचे प्रमुख डॉक्टर माने यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू ठेवले. माननीय खासदार सावरा, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ज्यांच्याकडे जबाबदारी कलेक्टर आणि CEO म्हणून आहे, त्या रानडे साहेब, SP यतीन देशमुख आणि अन्य सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा अतिशय आपलेपणाच्या भावनेतून त्या ठिकाणी सक्रिय झालेली आहे. आता 13 बॉड्यांचे पोस्टमॉर्टम करण्याकरता जिल्ह्यातल्या इतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुद्धा आलेले आहेत. खरं म्हणजे भयावह परिस्थिती. ज्यांचे चेहरे बघितले, लहान मुलं, लहान मुली, म्हणजे माणसं जन्मता निसर्गरित्या मेलेली काही वाटत नाही, परंतु अशा प्रकारे अपघाताने गेल्यानंतर शासकीय काही मदत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. आता हे जे जखमी आहेत त्यांचा शेवटपर्यंत खर्च सरकार करेल आणि हे बरे झाल्यानंतर सुद्धा त्यांची देखभाल शासनाच्या वतीने केली. पुरावा करणार आहात का? हो, करणारच आहे. मी ऑलरेडी ज्या वेळेस ज्या गावकऱ्यांकडून सूचना येत असतात, बऱ्याच वेळेस फ्लायओव्हरचे पद्धती बंद असतात, त्यावेळेस मी वेळोवेळी जे हायवे अथॉरिटीचे जे ऑफिसर्स आहेत किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं होत असतं. पावसाळ्यापूर्वीची बरीचशी कामं ही करण्याविषयी सूचना मी ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यांना. जिथे पाणी साचतं अशा ठिकाणी आणि जिथे ट्रॅफिक जाम होते अशा ठिकाणी हे सगळे स्पॉट्स हेरून त्यासाठी उचित कारवाई करण्यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि जिथे दिशादर्शक फलक नाही आहेत, त्यासाठी जिथे स्पेसिफिक नाही आहेत अशा ठिकाणी मला सूचित केलं तर मी निश्चितच हायवे अथॉरिटी आणि वरती केंद्रीय स्तरावर गडकरी साहेबांच्या माध्यमातून याच्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेन. साहेब, याच्या संदर्भात हायवेचे सुहास चिटणीस आहे, यांच्याशी या रस्त्यासंदर्भात वारंवार बोलणे झाले, परंतु ते दुर्लक्ष करतात. नाही, यापुढे आता असं होणार नाही. आता माननीय पालकमंत्रीसुद्धा आलेले आहेत, उद्या आदिवासी विकास मंत्रीसुद्धा येत आहेत, प्रशासनाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि हायवे ऑथॉरिटीला स्ट्रिक्टली अशा प्रकारे सूचना ह्या दिल्या जातील आणि त्याचं मॉनिटरिंग आपण सर्व निश्चित करू आणि
ज्या ज्या कमतरता आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. सदर जागेला आपण ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करणार का? ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आणि ग्रामीण ही आता भागातली आदिवासी भागातली सगळ्यात नॅशनल हायवे दुर्दैवी घटना आहे. ऑथॉरिटीची- नॅशनल हायवे ऑथॉरिटीची जबाबदारी आहे. तर बऱ्याच ठिकाणी असे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते काढण्याची जबाबदारी ती घेत असते. म्हणून हा स्टेट हायवे आहे, फक्त ब्लॅक स्पॉट तिथे नाही आहे. पण ही जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. तिथे फूट ओव्हर ब्रिज असणं आवश्यक आहे, साईड पट्टी असणं आवश्यक आहे किंवा सर्व्हिस रोड असणं आवश्यक आहे. ह्या प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत त्या निश्चित करण्याचा आपण प्रयत्न करणार. धन्यवाद. संसदेमध्ये करणार की प्रत्येक गावाला तिथे जरी सबवे नसेल, फ्लायओव्हर नसेल तरीसुद्धा फूट ओव्हर ब्रिज असला पाहिजे. साईड पट्ट्या नीट बनवल्या गेल्या पाहिजेत. सर्व्हिस रोड जिथे आवश्यकता आहे तसे सर्व्हिस रोड बनवले गेले पाहिजे. आणि जे रोड कटिंग होतो आहे ते रोड कटिंग होता कामा नये. कारण अशा वेळेस गाडी खाली उतरवता येत नाही आणि मग अपघात होतात. तर जे काही निकष आहेत, नियम आहेत, त्या नियमानुसार सगळं काम केलं गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये काम सुकारपणा करत असेल तर त्याच्यावर स्ट्रिक्टली कारवाई केली पाहिजे. सर, आता हे ज्या